डोळा तोंडाला तोंड हाताला हात कानाला कान लावत गेलो, जसा माणूस जोडत गेलो तसं पाठीमागं आपोआप नकाशा जोडला. तसं अण्णांनी काम केलं. मला काय सांगायचं आहे, माणसाला माणूस जोडायचा आहे. मंदिराचा जीर्णोद्धार झाला. जीर्णोद्धार झाल्यानंतर आपल्याला वाटतं ज्यांनी आपल्याला हे काम दिले त्यांना आपण या ठिकाणी बोलवावं. अण्णांनी सगळ्या गावातील लोकांना घेतलं, महाराजांच्या जवळ गेले. महाराजांना सांगितलं मंदिरचं काम तुम्ही सांगितल्याप्रमाणे पूर्ण झालेलं आहे आणि त्याचा या ठिकाणी मूर्ती स्थापना असेल, कळस स्थापना असेल, तुमच्या हातून व्हावी आमची इच्छा आहे. सगळ्या लोकांनी आग्रह केला. महाराजांनी सांगितलं महाप्रसाद यांना द्या. सगळ्यांना दिला, परत पाठवलं आणि अण्णांना एकट्याला थांबवून घेतलं. तर अण्णांच्यावर प्रेम होतं, अण्णांना अनुग्रह द्यायचा होता, हे पुढे चालवायचं होतं. अण्णांना थांबवून घेतलं आणि अण्णांना सांगितलं नाराज होऊ नका, मंदिराचं काम पूर्ण करा. माझी एक इच्छा आहे, मी तुझ्या गावात येणार, मी तुझ्या घरात येणार. तर संतांनी बोललेला शब्द कधी खोटा ठरत नाही. ती संतच आहेत म्हणून लटके वचन नाही. त्यांनी सांगितलं, वाट बघितले, मंदिर पूर्ण झालं, सगळं पूर्ण झालं. ज्या वेळेला काही दिवस निघून गेले, अण्णांना मनाला थोडी रुकरुक होती की माझ्या गुरुनी, माझ्या देवानं माझ्या घरी यावं, माझ्या इथे यावं. पण त्यांनी सांगितलं मी तुझ्या घरी नक्की येणार. आणि त्यावेळेला काही दिवस निघून गेले आणि निघून गेल्यानंतर अण्णांनी विचार केला, म्हणजे महाराज मला घर बांधावं असं वाटतंय. महाराजांनी सांगितलं अरे संसारात आल्यानंतर घर बांधलंच पाहिजे, सगळ्या गोष्टी ज्या काही केल्याच पाहिजे. फक्त एक काम कर, तुझा जागा ज्या ठिकाणी आहे, तुझा पहिला वाडा ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी 50 फूट अंतर सोड, तिथं तू मंदिर घर बांध. घराचं काम सुद्धा अण्णांच्या आशीर्वादाला, कारण कुणाचा तरी आशीर्वाद असल्याशिवाय सगळ्या गोष्टी होऊ शकत नाहीत. अण्णांचं घर पूर्ण झालं. घर झाल्यानंतर काही दिवसांनी अण्णांना असं वाटलं की त्या ठिकाणी गुरूंचं दर्शन घ्यावं. दर्शनला गेले. अण्णांचं वय वाढायला लागलं. पण अण्णांनी काय केलं, तुमच्या आमच्यासारखे घरी बसले नाहीत, तुमच्या आमच्यासारखे एका ठिकाणी थांबले नाहीत. तर अण्णांना तळमळ होते, जवळ सकाळ सिद्ध आहे, हात चालावया पाये, तो आपले सोहित पाहे, तीर्थयात्रा जाय चुकले. अण्णांनी काय केलं, गगनगिरी महाराजांचं दर्शन घेतलं. आपली जेवढी जेवढी या ठिकाणी आश्रम आहे, जय गगनगिरी महाराज आश्रम, मुंबई असेल, पालघर असेल, शिर्डी साईबाबा असेल, गणपतपुळा असेल, आमचे शिर्डी साईबाबा झाल्यानंतर अक्कलकोट असेल, पंढरपूर असेल, देहू, आळंदी, बालाजी, त्याचबरोबर नारायणपूर, रामलिंगबेट, सागरेश्वर, असे अनेक ठिकाणी अण्णांनी प्रवास केला. तर अण्णांना माहित होतं का हे चालताना जर यज्ञ आपला किती होतो माहित आहे का, इतका यज्ञ होतं, इतका यज्ञ होतं आणि आपले ते शरीर पवित्र होतं. म्हणून सांगितलं राम म्हणता वाट चाली, यज्ञ पावला पावले, धन्य धन्य ते शरीर, तीर्थ व्रताचे माहेर. अण्णाने आपला परमार्थ केला, पण तो परमार्थ इतरांना सुद्धा करून दिला. तर स्वतःचा उद्धार कुणी करावं. अण्णाने सगळ्या तीर्थयात्रा केल्या. अण्णांचं वय व्हायला लागलं आणि परत त्यावेळेला अण्णाने ज्या वेळेला पौर्णिमेला महाराजांच्याकडे गेले, महाराजांचं दर्शन घेतलं, ज्योतिबा कुलस्वामीचं दर्शन घेतलं आणि त्यावेळेला अण्णांनी त्यांना शब्द दिला, महाराजांनी शब्द दिला, मी तुझ्या घरी येणार. अण्णांनी 1998 पासून 4 फेब्रुवारी 2008 पर्यंत वाट पाहिली. वाट पाहिली, वाट पाहिली, वाट पाहिली. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. त्या ठिकाणी महाराजांनी आपलं जीवन कार्य थांबवलं. अण्णांच्या मनात तळमळ राहायला लागली. पण राहत असताना त्यांनी सांगितलं काळजी करू नको, मी तुझ्या घरी येणार. फक्त एक कर, तुझ्या घराच्या पाठीमागच्या बाजूला ज्या ठिकाणी जागा आहे त्या ठिकाणी माझ्या मंदिराची स्थापना कर. आणि अण्णांना प्रश्न पडला, आता अण्णा इतके सात्विक आहे म्हटल्यानंतर मुलं काय वाईट नसणार आहेत. त्यात आमच्या महाराजांचा सारखा सात्विक वृत्तीचा मुलगा आहे. जसं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्याप्रमाणे या ठिकाणी श्यामगिरी महाराजांचा जास्त भक्तीचं ओढ होतं. अण्णांनी त्याला बोलवलं आणि सांगितलं की महाराजांचं या ठिकाणी मंदिर बांधायचं आहे. म्हणजे काय हरकत नाही, तुमची आज्ञा हीच आम्हाला शिरसावंदी आहे, तुम्ही जे काय सांगाल ते करायला तयार आहे. अण्णांनी लगेच महाराजांच्या जवळ पाठवलं आणि त्या ठिकाणी जाऊन महाराजांचं दर्शन घेतलं. मग आमचे महाराज खोपोलीला गेले, तिथून गगनगिरी महाराज या ठिकाणी गेले, दर्शन घेतलं, विभूती घेतली, श्रीफळ घेतलं आणि इथं येऊन त्या ठिकाणी पाया काढायला सुरुवात केली. भूमिपूजन 3 वाजून 5 मिनिटांनी केलं.
आणि पूजन झाल्यानंतर बरोबर 1 वर्षानंतर त्या ठिकाणी मंदिर उभं राहिलंय आणि मंदिराचा वर्धापन दिन तिथून पुढं मंदिराचा वर्धापन दिन, दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमा आणि प्रत्येक पौर्णिमेला या ठिकाणी होम हवन होतं. हे होम हवन काहीतरी मिळावं, काहीतरी कुणीतरी यावं, इथे यांना काहीतरी द्यावं म्हणून चाललेलं नाही. तर जगातील प्रत्येकाचं दुःख कमी करण्याचं काम या ठिकाणी आमच्या श्यामगिरी महाराजांनी अण्णांच्या पुढे वारसा पुढे चालू ठेवलेला आहे. का तर हे काम प्रत्येकाला वाटतं मी सुखी व्हावा, मी सुखी व्हावा. तुमचं दुःख सगळं त्यांनी ऐकून घ्यायचं, तुमच्या दुःखावर त्यांनी काहीतरी उपाय सांगायचा. पण त्यांनी सांगितल्यानंतर तुम्हाला फरक पडतो. मी तुम्हाला एवढंच सांगतो, त्यांनी मला पैसे जास्त दिले, त्यांना चांगलं म्हणण्यासाठी मी सांगत नाही. त्यांना पाठीमागं माझ्या विचारा, तुमचं दुःख कमी करण्यासाठी त्यांनी तुम्हाला उपाय सांगायचा. पण त्यांनी सांगितलेला उपाय जर तुम्ही नाही केला तर तो त्रास त्या मनुष्याला होत असतो. म्हणून येत असताना हे करा, गुरूंच्या जवळ येताना, देवाजवळ येताना श्रद्धा, भाव आणि विश्वास या 3 गोष्टी घेऊन यायचं. इथं आल्यानंतर तुमचं त्या ठिकाणी तुम्हाला गुण हमखास येणार म्हणजे येणार. का तर या ठिकाणी अण्णांचा शब्द आहे, महाराजांचा शब्द आहे. आणि असं करता करता इथं मंदिर झाल्यानंतर अनेक मठाधिपती, जसे आमचे या ठिकाणी आता गुरुवर्य दादा महाराज आहेत, या ठिकाणी आमचे माऊली या ठिकाणी आले, अशा अनेक माऊली प्रत्येक आश्रमाचे जय गगनगिरी महाराज आश्रमातील मठाधिपती या ठिकाणी आले, अण्णांच्या सहवासात राहिले. पण कसं आहे, प्रत्येकाला वाटतं की आता आपलं कार्य या ठिकाणी संपलेलं आहे, आता आपल्याला जायला पाहिजे. पण एक दिवस असंच या ठिकाणी वर्धापन दिनाचा दिवस होता आणि दिवस 20 मेचा दिवस होता आणि अण्णांच्या मनात आलंय